स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे काही प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. 1866मध्ये कोलकाता येथे भरलेल्या दुसऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 सरदार वल्लभभाई पटेल, 3 दादाभाई नौरोजी, 4 रासबिहारी घोष. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी. 1866मध्ये कोलकाता येथे भरलेल्या दुसऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे दादाभाई नौरोजी होते. प्रश्न क्रमांक 2. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 नाशिक, 2 अमरावती, 3 अहिल्यानगर, 4 नागपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 3. मित्रमेळा या संघटनेची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी, 2 विनोबा भावे, 3 स्वातंत्र्यवीर सावरकर, 4 महात्मा ज्योतिबा फुले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकर. मित्रमेळा या संघटनेची स्थापना ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 2 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर, 3 5 ऑक्टोंबर, 4 10 ऑक्टोंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोंबर. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस हा 2 ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5. पटलेश्वर लेणी या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 मुंबई, 3 छत्रपती संभाजीनगर, 4 लातूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. पटलेश्वर लेणी या पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6. तांबडा ग्रह असे खालीलपैकी कोणत्या ग्रहास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 मंगळ ग्रह, 2 बुध ग्रह, 3 शुक्र ग्रह, 4 शनी ग्रह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मंगळ ग्रह. तांबडा ग्रह असे मंगळ ग्रह या ग्रहास म्हणतात. प्रश्न क्रमांक 7. बिहारचे शोक असे कोणत्या नदीस म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 यमुना नदी, 2 गंडक नदी, 3 गंगा नदी, 4 कोसी नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोसी नदी. बिहारचे शोक असे कोसी या नदीस म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. यमुना ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा, 2 गोदावरी, 3 गंगा, 4 ब्रह्मपुत्रा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गंगा. यमुना ही गंगा या नदीची प्रमुख उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 9. धुमरा हे प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड, 2 ओडिसा, 3 राजस्थान, 4 गुजरात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. धुमरा हे प्रसिद्ध लोकनृत्य ओडिसा या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 10. खैरा रोग हा प्रामुख्याने कोणत्या पिकावर पडतो? ऑप्शन क्रमांक 1 पपई, 2 गहू, 3 कपाशी, 4 भात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भात. खैरा हा रोग प्रामुख्याने भात या पिकावर पडतो. प्रश्न क्रमांक 11. माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 2001, 2 2002, 3 2003, 4 2005. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2005. माहितीचा अधिकार कायदा हा 2005 या वर्षी लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 12. माहितीचा अधिकार कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 तामिळनाडू, 3 गोवा, 4 केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू. माहितीचा अधिकार कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 13. प्रथम कोणत्या देशामध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका, 2 इटली, 3 स्वीडन, 4 फ्रान्स. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वीडन. 1766 प्रथम स्वीडन या देशामध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 14. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 1885, 2 1886, 3 1887, 4 1888. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1885. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना ही 2 जानेवारी 1885 या वर्षी करण्यात आली होती.
प्रश्न क्रमांक 15. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 1885, 2 1886, 3 1882, 4 1880. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1880. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही 1 जानेवारी 1880 या वर्षी करण्यात आली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.